झी 24 तास एक पाऊल पुढे. मिलिंद, तू एक यशस्वी मॉडेल आहेस. आपण चांगला मॉडेल होऊ शकतो याची पहिल्यांदा जाणीव केव्हा झाली आणि या क्षेत्रात तू आलास कसा? मी स्पोर्ट्समध्ये करिअर करत होतो इंजिनिअरिंग झाल्यावर, आणि त्याच्या आधी मी बॅडमिंटन आणि क्रिकेट बऱ्याच चांगल्या लेवलला खेळायचो. आणि फिल्म्स, मॉडेलिंग वगैरे याच्याशी माझा काही सुतराम संबंध नव्हता. इनफॅक्ट फिल्मी लोक, फिल्मी दुनिया वगैरेचं मला तसं म्हटलं तर घृणा होती असं म्हणायला हरकत नाही. समहाव आय यूज टू नॉट लाईक दिस. तर मला इकडे काय यायची अजिबात इच्छाही नव्हती. तर मी विचार केला की आता स्पोर्ट्सचं करिअर परस्यू करायचं आहे तर मला मुंबईतच करायला पाहिजे. पण माझं जेव्हा इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर मी माझी फॅक्टरी साताऱ्याला सुरू केली मित्रांबरोबर, तेव्हा प्रोडक्शनमध्ये काही माझं मन रमेना. पण मार्केटिंग वॉज इन बॉम्बे अगेन. मुंबईमध्ये मार्केटिंग होतं त्याचं. तर मुंबईमध्ये मार्केटिंग करताना माझं 1-2 ऑर्डर मिळून झाल्यावर माझं काम संपलं होतं. आणि आता एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दृष्टीने मी अर्थार्जन करायला लागलो होतो, माझ्या पायावर उभा होतो. त्यामुळे मी इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायला मोकळा होतो. दरम्यानच्या काळात एका अपघातात माझा उजवा खांदा निखळला. त्यामुळे स्पोर्ट्स करिअर अचानक त्याला फुलस्टॉप मिळाला. मग करायचं काय? तर तेव्हा माझे मित्र रेग्युलरली मला सांगायचे, अरे तुला इतकी मस्त पर्सनॅलिटी दिली आहे, 6 फूट 2 इंच उंची आहे आणि चांगला फोटोजेनिक चेहरा आहे, तू मॉडेलिंग वगैरे का नाही करत? असं एक जनरल म्हणायचं. त्यामुळे हट रे काय रे वगैरे असं म्हणायचं त्यांना. कॅन्टीन मधली गंमत या लेवलला ते होतं. हा. आणि म्हटलं याचं सिरियसली घेतलं नव्हतं. पण मग मला असं वाटलं की का नाही आता इव्हन इनफॅक्ट हे सगळं बंद झालंय, स्पोर्ट्सचं आपण त्या लेवलला खेळू शकत नाही. तर मी गौतम राज्याध्यक्षांना भेटलो आणि तेही मराठी असल्यामुळे त्यांना मराठी लोकांबद्दल खास प्रेम होतं, आस्था होती. आणि तेव्हा ते अतिशय महाग फोटोग्राफर होते. त्या काळात 3,000 रुपये घ्यायचे 20 वर्षापूर्वी. तर माझ्याकरता ती पण जरा मोठी रक्कम होती. आणि मी त्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला वाटतं का खरंच गौतमजी की माझ्याकडे बघा आणि तुम्हीच ठरवा काय ते. तर त्यांची 6-6 महिने अपॉइंटमेंट नाही मिळाली. त्यांनी मला सांगितलं तू एक काम कर, उद्या ये. दुसऱ्या दिवशी मला त्यांनी बोलावलं. त्यांनी सांगितलं काय कपडे तुझ्याकडे असतील, जॅकेट्स वगैरे घेऊन ये, आपण तुझे दाढीतले फोटो काढू आणि विदाऊट दाढी फोटो काढू. आणि ते दोन्ही प्रकारची त्यांनी सेशन्स वेगवेगळ्या कपड्यात केली. त्यांनी मला एक हे लिहून दिलं कागद. त्या कागदावर लिंटास, मुद्रा वगैरे असे काही ऍड एजन्सीज होत्या. आणि त्यांनी सांगितलं की उद्या अजून 1 दिवसाने तुला मी कॉपीज देईन. त्याच्या अजून कॉपीज काढायच्या, मागे नाव, पत्ता, नंबर सगळं ते लिहायचं तुझं. आणि ते मी या सांगितलं लोकांना पोर्टफोलिओ घेऊन तिकडे जायचं आणि ते त्यांना देऊन यायचं. आता मी माझ्याकडे तेव्हा बुलेट होती, मी सांगितलं. पण माझ्या बुलेटवर एक दिवस मी बसलो, सगळे फोटो बिटो घेतले आणि लिंटास, मुद्रा असं करत करत प्रत्येक एजन्सी टाकत शंतनू शेवरेपर्यंत पोहोचलो आणि परत आलो. त्याच्याकडे फोटो टाकून मी घरी आल्यावर मला असं कळलं की त्यांच्याकडून फोन येऊन गेला. मी मिलिंद गुणाजी म्हणून जे ते हा नंबर आहे का, त्यांना ताबडतोब बोलावलं. आणि मग मी लागोलग गेलो काय ते बघायला. आणि माझी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. त्यावेळेला काही लोक बसले होते सुटाबुटातले आणि त्याच्यातल्या एकाने सांगितलं तुम्ही आणि कोणाला कमिट केलंय का? मी म्हटलं नाही, इतक्या लोकांना देऊन आलोय. तो त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात कोणाला कमिट करू नका, आम्ही आज रातोरात तुम्हाला कळवतो. मी त्यांना विचारलं कोण तुम्ही, कुठले आहात, म्हणजे काय? माझी फर्स्ट टाइम आयुष्यात स्क्रीन टेस्ट घेण्यात आली. म्हणजे प्रोफाईल बघा, इकडे बघा, तिकडे बघा आणि समोर ते कैदी लोकांना ठेवतात तसं नाही. मला जरा राग पण आला होता काय आहे. म्हटलं ठीक आहे, ते झालं. आणि रात्री खरोखरच त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं वी आर सायनिंग यू एज अ मॉडेल. आणि भारतातल्या 3 प्रतिष्ठित सगळ्यात जे मॉडेलिंगचे असाइनमेंट्स होते, विमल, ग्वालियर, रेमंड्स 4 पैकी, आणि दिग्जाम, त्यातलं दिग्जामला मला मॉडेल म्हणून ब्रेक मिळाला इमिजिएट. म्हणजे ते नशिबात लिहिलं. पहिल्या असाइनमेंटचे किती पैसे मिळाले आणि काय वाटलं तेव्हा? पहिली कमाई? पहिली असाइनमेंटची कमाई बरीच होती. म्हणजे फक्त 10 दिवस काम करायचं होतं वर्षातलं. आणि ते पण काश्मीरला होतं पहिलं शूटिंग. आणि मला वाटतं 2.5 लाख रुपये वगैरे दिले होते त्यावेळेचे 2.5 लाख रुपये. आणि पण मी दुसरं काही करायचं नाही, एक्सक्लुझिव्ह कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे दुसरं कुठलाही प्रॉडक्ट करू शकत नाही. फक्त ते माझ्या मागे हात धुवून लागले होते की तुम्ही काही करून सेलिब्रिटी व्हा. म्हटलं सेलिब्रिटी व्हा म्हणजे काय? असं सेलिब्रिटी होता आलं तर सगळे सेलिब्रिटी झाले असते ना. नाही तुम्ही फिल्म्समध्ये काम करा, काहीतरी करा, आम्ही तुम्हाला स्पॉन्सर करतो, रोशन तर्नेजा वगैरे अशा लोकांकडे तुम्हाला पाठवतो. मला कधीच ते म्हटलं मला नाही करायचं, तुम्ही पाहिजे काढून टाका मला. पण होता 5वं वर्ष झालं त्याचं. आणि मग मला असं खूप ऑफर्स यायला लागले ना इतर मोठ्या मोठ्या याच्याकडून दुसऱ्या प्रॉडक्ट्स करता. तुम्ही करू नाही शकायचो. त्यांना सांगितलं मला तुम्ही एक्सक्लुझिव्ह करू नका, काहीतरी करा, किंवा लेट अलाव मी टू डू अदर प्रॉडक्ट्स ऑल्सो. आणि मग त्यांनी फायनली असं झालं की त्याच सुमाराला म्हणजे मी निर्णय घेतला की आता मी दिग्जाम सोडणार, इतर ऍड्स करणार. गोविंद निलानींची आणि माझी ओळख झाली. आणि गोविंद निलानींनी मला बघितलं आणि त्यांनी सांगितलं की अरे
तुमको मैंने देखा है स्क्रीन पे, कारण माझ्या ऍड्स 5 वर्ष सतत द्यायचे ना. युअर ट्रिमेंडस स्क्रीन प्रेझेन्स और एक अलग ही करिश्मा आहे. मतलब तुम्हारा युअर आई स्पीक ऍक्च्युअली. डू यू नो ऍक्टिंग? तर म्हटलं मला काय ऍक्टिंग बिक्टिंगचं ओ करतो नाही माहित. तर ते म्हणाले एक काम करतो मी एक पिक्चर करतोय द्रोहकाल म्हणून. त्याच्यामध्ये ओमपुरी, अमरीश पुरी, नसिरुद्दीन शाह आणि आशिष विद्यार्थी नावाचा नवीन मुलगा आहे, त्याला मी इंट्रोड्यूस करतोय. त्याच्यात एक फार चांगला रोल आहे जो मग तू करावं असं वाटतंय, पण त्याला तू थोडं ऍक्टिंग येणं आवश्यक आहे. 6 महिन्यात अजून पिक्चरला. तू एक काम कर, पंडित सत्यदेव दुबेंकडे जा, मी सांगतो त्यांना, तिकडे जाऊन थिएटरचा एक्सपिरियन्स घे. आणि मग मी नित्यनेमाने मी ज्याच्यात जे करतो तर मग इमानदारीत अशा करतो. प्रकारे तू सत्यदेव दुबेंच्या मठीत मी दाखल झालो आणि त्यांच्या सगळ्या शिव्या बिवा खाऊन सगळं खाऊन, पण त्यांनी एक आहे तिकडे जे काय मी शिकलो ते काय काय करत होतं मला तेव्हा कळत नव्हतं. दुबेंकडे आज जाताना माणूस जो असतो तो बाहेर येताना तसा कधीच दिसत नाही. नाही नाही हे दुबेंचं खरं कसं बघ, सगळे खरं सांगू का एक प्युअर कलाकार आहेत. प्रत्येकाकडे स्वतःचा एक मिश्किलपणा आहे, मार्मिकपणा आहे, जो मोठे साहेब म्हणजे बाळासाहेबांकडे ते यांच्याकडे आलेले आहे दोघांकडे. आणि दिलदार लोक आहेत खरं सांगायचं तर. आता त्यांचे पॉलिटिकल राजकारणातलं एक काय असेल जे काय ते बाजूला ठेवा, पण माणूस म्हणून राजला मी उत्तम गाताना ऐकलेलं आहे, उत्कृष्ट गातो. दयागना. हा अतिशय मी ते ऐकलेलं, म्हणजे आम्ही त्याची मैफिल झालेली आहे. आणि उद्धव उत्तम फोटोग्राफर आहे, छायाचित्रकार आहे, सगळं तुला माहितीच आहे. शिवाय अतिशय सुंदर कोट्या करतो तो, म्हणजे असं बोलता बोलता असे अनुभव घेतले. हा अतिशय म्हणजे काय म्हणतात सटल असतात, पण फार सुंदर असतात त्या कोट्या. आणि म्हणजे एक काय म्हणतात ते त्यांना टेस्ट आहे सगळ्यांना, म्हणजे दरारा काही असेल, जे काय धाक असेल, जे काय असेल, पण एक प्रेमळपणा आहे, दिलदारपणा आहे, आणि एक ही बाजू आहे त्यांची कलाकाराची बाजू. झी 24 तास एक पाऊल पुढे.